हा जी आर काढत असताना कुठेही 2002चा जी आर आणि त्यानंतर 2012 म्हणजे त्यामध्ये रूल्स जे तयार झालेत त्या रूल्स कुठेही या जी आर मध्ये फॉलो करताना किंवा पाळताना दिसले नाहीत। त्या जी आर मध्ये त्या रूल्सचा कुठेही उल्लेख सुद्धा केलेला नाही। आणि ज्या गोष्ट म्हणजे पळवाटा पूर्णतः ठेवण्यासाठी त्यांना कुठल्या ना कुठल्या मार्गातून जाऊन ते प्रमाणपत्र मिळेल अशा प्रकारची व्यवस्था त्या जी आर मध्ये आहे। स्थानिक चौकशी अहवालामध्ये ज्या गोष्टीचा समावेश केला आहे त्यातून सरळ सरळ पूर्ण वंशावळीला त्याचा लाभ होईल अशा प्रकारचा विषय त्या ठिकाणी आम्ही मांडला। आमचे ससाने जे ॲडव्होकेट आहेत त्यांनी मुद्देसूद अभ्यासपूर्वक ते मांडणी केली आणि आम्ही सांगितलं की 2 सप्टेंबरचा जी आर रद्द करा। मी पण मागणी केली आणि पंकजाताईंनी सुद्धा मागणी केली की 2014 पासून मराठ्यांना किती ओबीसी प्रमाणपत्र दिलेत, कुणबी प्रमाणपत्र दिलेत त्याची श्वेतपत्रिका काढा, ही सुद्धा मागणी केली। इतर मागण्या भरपूर होत्या पण आम्ही त्या मागण्यावर जोर नव्हता, कारण आमच्या हक्काचं संरक्षण पहिले करणं हे आमचं काम होतं। पण यामध्ये मुख्यमंत्र्यांनी जे काही आम्हाला त्या जी आरच्या संदर्भात सविस्तर माहिती देत असताना आमचं समाधान करण्याचा प्रयत्न केला आणि विनंती केली की तुमचा 10 होणारा पुढचा जो मोर्चा आहे तो मोर्चा रद्द करायची विनंती केली। मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आहे की आमची पुन्हा तिथेही विनंती केली आणि मी इथेही विनंती करतो आहे, तुम्ही म्हणालात की आमचा DNA हा ओबीसी आहे। माझी विनंती आहे की तो 2 सप्टेंबरचा जी आर रद्द करा आणि 10 सप्टेंबरपर्यंत आम्हाला 10 ऑक्टोबरपर्यंत आमचा मोर्चा 10 ऑक्टोबरला होणार आहे आणि 10 ऑक्टोबरला तो निर्णय घेऊन तुमचा प्रतिनिधी घेऊन मोर्चात पाठवा श्वेतपत्रिका काढून आणि तो 2 सप्टेंबरचा जी आर रद्द करून मोर्चात पाठवा। मोर्चामध्ये आम्ही त्यांचं स्वागत करू येणाऱ्या प्रतिनिधींचा आणि सरकारने घेतलेला निर्णय त्याचंही स्वागत करू। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।